नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांचा या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. यह मुंबई नगरिया तू देख बबुआ पासून तर कितीतरी गाण्यांमध्ये, कवितांमध्ये ज्या मुंबईबद्दल लिहिलं गेलंय, दाखवलं गेलंय, ती तरीही आपल्याला किती अज्ञात आहे. तिचा इतिहास, तिची जडणघडण हे सगळं शोधणाऱ्या एका अवलियाची पुस्तकं म्हणजेच अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखेंच्या अज्ञात मुंबई नावाच्या 2 पुस्तकांचा संच मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलाय. ही पुस्तकं मुंबईबद्दल प्रेम आणि कुतूहल असलेल्या प्रत्येकाने वाचायला हवी तशी पुस्तकं आहेत. तेव्हा या पुस्तकांमधनं आपल्याला काय मिळेल, मुंबईबद्दल काय कळेल, या सगळ्यांबद्दल आपल्याला गप्पा मारायच्या आहेत लेखक नितीन साळुंखे यांच्याशीच. सर, स्वागत आहे तुमचं नमस्कार. आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं म्हटलं की ज्यांना मुंबईबद्दल प्रेम आहे, आकर्षण आहे, त्या सगळ्यांनी वाचायला हवी अशी ही पुस्तकं आहेत. तर मला अगदी सुरुवात करावीशी वाटते की अज्ञात मुंबई असं तुम्ही का म्हटलं? अज्ञात मुंबई म्हणण्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये ज्या ब्रिटिशकालीन वास्तू आहेत, रस्ते आहेत, पूल आहेत, हे बघत असतो, त्यातनं अधनामधनं माहिती वाचत असतो आपण. पण त्या पलीकडे अनेक गोष्टी असतात, त्या माहीत नसतात. त्या मी शोधून काढल्या, जुने पुस्तकं वाचून, लायब्ररीतनं. एशियाटिक सोसायटीचं मी सदस्य आहे, तिथे खूप माहिती आहे. तर ती मी ह्या पुस्तकातून समोर आणलेली आहे, म्हणून ती अज्ञात आहे. आणि हे त्याचं नाव आम्हाला पाटकर साहेबांनीच सुचवलेलं आहे. मनोविकासचे जे आमचे मनोविकास प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. बरोबर. अज्ञात म्हणून अज्ञात मुंबई आहे ती. साळुंखे सर, जेव्हा आपण मुंबई म्हणतो तेव्हा म्हणजे झगमगती मुंबई, बॉलिवूडवाली मुंबई किंवा मराठी माणसांची मुंबई, अशी सगळी मुंबई आपल्या डोळ्यासमोर येते. पण मुंबईचा इतिहास काय, मुंबईची निर्मिती म्हणा किंवा मुंबई कशी वाढली, या सगळ्याबद्दल नक्कीच आकर्षण असतं आणि त्याची माहिती काय अशी उपलब्ध नसते. तर तुम्हाला हे सगळं शोधावं हे कशातनं वाटलं आणि हा सगळा जो शोधाचा प्रवास होता तो कसा होता? हा प्रवास सुरू झाला मुळात कुतूहलातनं. कारण माझं लहानपण काहीसं लालबागला गेलेलं आहे. श्रमिकांचा एरिया होता तो. गिरणी कामगार, मालवणी शेजार, आम्ही मालवणीच. तर त्या मालवणीतनं ज्या गप्पा चालायच्या संध्याकाळ झाल्यानंतर, तर त्या गप्पातनं जे जुनी मुंबई यायची ब्रिटिशकालीन, तर ती कुठेतरी ना मला आकर्षित करत होती. पण ते लहानपणी मला प्रश्न तेव्हाही पडायचे, पण विचारणार कोणाला. हे आकर्षणातनं कुतूहल निर्माण झालं आणि कुतूहलातनं मग मी जेव्हा संधी मिळाली तसा मी शोध घेत गेलो. आणि माझ्या हाती बऱ्याच गोष्टी लागल्या ज्या अजून आतापर्यंत कोणी आणल्या नव्हत्या समोर. इंटरेस्ट सगळ्यांनाच कायम वाटतो तो आपल्या मुंबईतली जी वेगवेगळ्या भागांची नावं आहेत ती फार इंटरेस्टिंग. म्हणजे भायखळा, सायन, दादर, ही जी नावं आहेत ती नावं आपण रोजच्या सवयीने घेत असतो, त्याचा उल्लेख करत असतो. पण ती का पडली, कारण ती म्हणजे असं एखाद्या नदीच्या नावावरून म्हणा किंवा त्याला पूर जोडून वगैरे अशा पद्धतीची नाहीत, ती खूप वेगळी आहेत. तर त्याच्या संशोधनात तुम्हाला काय काय आढळलं? हा, ते पण फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पहिल्या पुस्तकामध्ये मी माझगाव घेतलंय. तर मी माझगावच म्हणतो, पण माझं अचानक लक्षात आलं ही माझगावची स्पेलिंग आपण ज्या रूढ पद्धतीने लिहितो तशी नाहीये. स्पेलिंग नुसार वाचायला गेलं ते माझागॉन आहे. मी बोल हा वेगळेपणा का? हा एक छोटासा प्रश्न मला पडला. मला कुतूहलातनं माझ्याकडे प्रश्नही निर्माण होतात. मग त्याची उत्तर मी शोधत जातो मग, आणि ज्याचं गवस्त ते पुस्तकात लिहितो. तर माझागॉन हा काय प्रकार आहे? मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे माझागॉन नावाचं अजून एक ठिकाण स्पेन पाशी पण आहे. अच्छा. आणि नंतर लक्षात आलं जिथं जिथं पोर्तुगीजांनी राज्य केलं, सगळ्या ठिकाणी नव्हे, पण जिथं माझागॉन आहेच. अच्छा. आता मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, आठवत नाही, म्हणजे पुस्तकात लिहिलेलं डिटेलमध्ये. त्या माझागॉनचा संबंध ना, ते ज्या गावात जात ना त्या गावाला ते माझागॉन म्हणत किंवा तिकडच्या मूळ लोकांना म्हणत. तर त्या माझागॉनचं माझगाव झालं. आता हा प्रश्न पडण्यापूर्वी मी आमचे माझगाव डॉकमध्ये आयुष्यभर नोकरी केली, आयातभर नोकरी केली. 37-38 वर्षाची. एका अधिकाऱ्याला मी फोन केला, माझगावची स्पेलिंग सांगा. त्यांनी आपलं सवयीने MAZAGAON सांगितलं. मी बोललो नक्की? ते म्हणलं हो. म्हटलं लेटेस्ट हेड बघा. नाही हेच आहे. लेट काय बघायचं, मी इतकी वर्ष नोकरी केली. नाही तरी पण बघितलं तर माझागॉन आहे.
याच्यातनं तो माझा कोणचं लिहिलं ते पण स्टोरी ती मला वाटतं मी पहिल्यांदाच लिहिली असेल अजूनपर्यंत त्या ह्याला कोणी हात म्हणजे लावला हा नवा विषय तुमच्या मी पुस्तकात. शोध म्हणणार नाही त्याला, पण नवीन मांडणी मी केली त्याची. माहिती नवीन नव्या माहिती, हा, पद्धतीने हा. समोर आली. म्हणजे नावाचा अर्थ मला तरी तोच वाटतो की ॲबॉरिजिनल लोकांचं गाव. म्हणजे मूळ स्पॅनिश लोकांचं गाव. स्पॅनिश नाही, त्या भागातल्या अच्छा. ओरिजिन. पण म्हणजे हे ते पोर्तुगीज स्पॅनिश पोर्तुगीज 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 पण ते वसाहतवादीच होते ना, ते अनेक ठिकाणी कॉलनीज होत्या त्यांच्या. दुसरं कुतूहल लालबाग माझ्या प्रेमाचा विषय. तर तिथं मला लालही काही दिसायचं नाही म्हणायला कम्युनिस्ट वर्चस्व होतं तेव्हा, लाल झेंडे असायचे पण तेव्हा ते कळण्याचं वय नव्हतं ह्याचं. हे लाल बाग तर नव्हतीच, सगळ्या गिरण्याच आणि वरती धूर आकाशात, समोर गॅस कंपनी होती. तर तो एक कुतूहल माझ्या डोक्यात होतं. मग मध्ये कधीतरी बाबा भांडांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे सयाजीराव गायकवाडांवरती. ते वाचत असताना त्याच्यात एक छोटासा अस्पष्ट उल्लेख सापडला की जेव्हा इंग्लंडचे मला वाटतं प्रिन्स ऑफ चार्ल्स मुंबईत आले होते तेव्हा सर्व संस्थानिकांना त्यांनी भेटीसाठी बोलवलं होतं आणि त्या संस्थानिकांच्या दर्जाप्रमाणे त्यांची इथे मुंबईत राहायची व्यवस्था केली होती. हैदराबादचा निजाम हा सगळ्यात मोठा संस्थानिक ब्रिटिश इंडियातला, त्याची सोय वेगळीकडे केली होती. त्यांच्या खालोखाल 2 नंबरला सयाजीरावांचं संस्थान बडोदा, त्यांची सोय लालबाग नावाच्या बंगल्यात केली होती. मला एवढाच क्लू मिळाला. हा मिळाला मला साधारण मी तेव्हा होतो 30-35 वर्षाचा, नाही ते थोडासा अजून जास्त असेल, पण त्याचं उत्तर मला मिळालं आता मी म्हणजे 4-5 वर्षापूर्वी मिळालं मला. अच्छा. हा, ते मिळालं म्हणजे काय, तो बंगला कुठे होतो, बंगल्यावरच आलेलं नाव आहे. अच्छा, म्हणजे लालबाग नावाच्या बंगल्यावरून त्या भागाला लालबाग तो बंगला होता. मग आता हा बंगला होता, मग आता पुढचा प्रश्न होता तो कुठे होता आणि पुढे काय झालं. हा, पुढे त्याचं काय झालं. म्हणजे मी एवढा गेलो त्याच्यामध्ये, एवढा खोल गेलो ना, मला बंगल्याचं लोकेशन सापडलं. ते कुठे होतं? लालबाग मार्केट, जिथं आता लालबागचा राजा गणपती बसतो ना, तोच परिसर, पण थोडासा त्याच्या मागच्या बाजूला तिथे नारायण उद्योग इंडस्ट्रियल इस्टेट आहे. अच्छा. ऍक्च्युली ते बंगल्याचं लोकेशन आहे. म्हणजे मी पुन्हा शंका राहतेच मनात, हेच कशावर ना. मी 7-12 नाही, प्रॉपर्टी कार्ड्स मला हातात आले. अच्छा. आणि प्रॉपर्टी कार्डवर त्याचा उल्लेख आहे लालबागच्या बंगल्याचा. प्रॉपर्टी कार्डवरती लालबाग बंगल्याचा उल्लेख नाहीये. त्या लालबाग बंगला मला वाटतं 1900 साल आठवत नाही मला आता, पण 20व्या शतकाच्या आजूबाजू सुरुवातीलाच तो बंगला डोनेट केला गेला. अच्छा. तिथे पारशी मुलांचा अनाथाश्रम उघडलं गेलं. ते अनाथाश्रम 1948 पर्यंत तिथे होतं. आजही ते चालू आहे, पण ते पुण्याला चालू आहे. त्याचा उल्लेख त्या प्रॉपर्टी कार्डवरती आहे. अच्छा. बरं, लालबाग बंगल्यातच हे अनाथाश्रम सुरू झाला ह्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तेव्हाच्या पेपरमध्ये आलेल्या कटिंग्स वगैरे माझ्याकडे आहेत सगळे. आणि मी पुरावा असल्याशिवाय मी लिहित नाही. आणि नाही सापडला तर मी असं म्हणतात असंच लिहितो मी त्याच्यामध्ये. तर तो सापडला मला सगळं. प्रॉपर्टी कार्ड मिळालं, त्याचं नंतर काय झालं तेही मिळालं मला. पण माझा मी 1948च्या पुढे 47च्या पुढे सहसा जात नाही लिखाणामध्ये. गरज असेल तरच जातो. तर तो म्हणजे असे शोध लागतात. आणि तसंच चिंचपोकळी. मग चिंचपोकळीचा काय संबंध? कारण चिंचपोकळी स्टेशनचं वैशिष्ट्य हे आहे की ते स्टेशन पुरतीच नाव मर्यादित आहे. पूर्वेला आलात तर लालबाग आहे, आलात पलीकडे गेला तर अर्थर रोड आहे. इथे कसं अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, तसं तिथे काही नाही. चिंचपोकळी स्टेशनातच संपतं. स्टेशनच फक्त चिंचपोकळी. मग हे पुन्हा एक प्रश्न राहतोच ना, चिंचपोकळी काय? तर अनेक ठिकाणी मी वाचलं होतं, थोडंसं ते मला लॉजिकली पटत नव्हतं, पण ठीक आहे. ते चिंच आणि पोफळी या 2 नावांचं ते चिंच पोकळी असं झालं. ती चिंचेची झाडं खूप होती, पोफळीची बाग असेल. तर चिंच हे काय कुठेही आढळणारा वृक्ष आहे. आणि मुंबई ही आता जी आपण डोळ्यासमोर, मी लहानपणी बघितली, मुंबई खूप वेगळी होती. जंगलाने भरलेली होती, दलदल, जंगल, झाडं झुडपं हेच होतं सगळं. ते कारण मुळात बेटं होती, खाजणं होतं सगळी ती. ते तिवराची वगैरे असतात. चिंचाची झाडं सगळीकडे असणार. आणि इथपासून चिंचपोकळी स्टेशन पासून साधारण अर्धा किलोमीटरवरती सुपारी बाग नावाचा विभाग आहे. अजूनही जुनी लोक सुपारी बाग म्हणतात. मग तिकडच्या सुपारीला सुपारी, पोपळी कशाला कोण म्हणेल, हा मला पडलेला प्रश्न. मला ते पटत नव्हतं की हे चिंच आणि पोपळी या काय
नाही जमताय, खूपच सोपं वाटतंय, वेगळं काहीतरी आहे. ते शोध सुरूच होता, पण मुद्दाम त्याच्या ह्याच्यातून जात नव्हतं. पण मी डॉक्सवरती अभ्यास करत असताना माझ्या हातात वाडियांचं एक पुस्तक आलं. वाडिया म्हणजे तेच मास्टर बिल्डर म्हणायचे, सुरतवरनं जे लवजी नसरबानजी वाडिया जे आले त्यांच्याच वंशातला हा माणूस. त्याने पुस्तक बॉम्बे डॉक्स असं ह्याच नावाचं काहीतरी पुस्तक आहे. त्यात एक स्पष्ट उल्लेख आहे, समजलं का? ते एक ब्रिटिश अधिकारी होते, ते त्यांचा तो तिथे बंगला होता, त्या बंगल्याचं नाव चीनचं पुगली होतं आणि त्या बंगल्याच्या नावावरनं त्या परिसराला तेच नाव मिळालं म्हणून. अच्छा, हे तर पक्क वाक्य इथे सापडलं, पण त्याचा ना अस्पष्टचा उल्लेख अरुण टिकेकरांनी त्यांच्या स्थलकालमध्ये केलेला आहे. अच्छा, हा, त्यांनी त्या ब्रिटिश नेव्हीचे अधिकारी होते, त्यांचं नाव दिले, त्यांच्या बंगल्यावरनच ते आलंय का असेच त्यांनी प्रश्नचिन्ह लिहिलं होतं तिथे. तर ते माझं ती लिंक जुळली तिथे. अशी ही लालबाग, माझगाव, चिंचपोकळी अशा नावांची ती कथा मग पुस्तकात मी ती लिहिली. आता लिहिताना थोडीशी फुलून सांगावी लागते, तथ्य तशीच ठेवून थोडीशी स्टोरी करावी लागते, ती केलेली. नाही साळुंखे सर, खरं तर ना तुमच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातोय तेही कळत नाही, असं वाटतं की आणखीन जाणून घ्यावं. पण मला असं वाटतं की आपण इथेच थांबूया आणि लोकांची जी उत्सुकता आपल्याला शमवायची आहे ती तुमच्या दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून शमवता येईलच. आणि मला खूपच तुम्ही जो अभ्यास करताय, संशोधन करताय, ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय. कारण मुंबईत राहतो आपण स्वतःला मुंबईकर म्हणवून घेतो, पण आपल्याला आपल्या शहराविषयीच माहिती नसतं. आणि असं शहर ज्याच्याबद्दल सगळ्या जगाला, सगळ्या देशाला आकर्षण आहे. त्यामुळे तुम्ही खूप मोठं काम करताय आणि आम्हाला नक्कीच तुमच्याकडनं हे सगळं जाणून घ्यायला, ऐकायला आवडतंही आहे आणि आवडेलही. त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आज इथे आलात त्यासाठी आभार. धन्यवाद. एबीपी माझ्याने मला इथे बोलवलं, संधी दिली लोकांसमोर जायची, तुमचेही आभार. मुंबई बद्दलच्या पुस्तकांनंतर आजचं दुसरं पुस्तक आहे एका राजकीय पत्रकाराचं, जयंत माइंडकर यांचं कटाक्ष नावाचं पुस्तक. पत्रकारिता करताना दिसलेल्या, जाणवलेल्या गोष्टींवरचा हा कटाक्ष. तेव्हा हा कटाक्ष नक्की कशाबद्दलचा आहे, बातमीवरचा कटाक्ष कशा पद्धतीने घेतला गेलाय, या सगळ्यांविषयी गप्पा मारूया जयंत माइंडकर यांच्याशीच. माइंडकरजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. अगदी पहिलाच प्रश्न की आपल्या कारकिर्दीतले जे महत्वाचे टप्पे आहेत त्यांच्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे, हे कधी सुचलं आणि या पुस्तकाची कल्पना कशी आली? पुस्तकाची कल्पना म्हणजे जवळपास 7-8 वर्षांच्या पूर्वी 2019 साली एका प्रोग्राममध्ये देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना माझं भाषण आवडलं होतं. MIT पुणेमध्ये तो प्रोग्राम होता. त्यांना माझं भाषण आवडलं, ते आपण माझ्याकडे आले, त्यांनी कार्ड दिलं, मी प्रकाश पोहरे म्हणून ओळख वगैरे करून दिली. मी त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला आणि त्यांना सांगितलं मला तुमच्या पेपरात लिहायचं आहे. नोव्हेंबर 2019, आता मार्च 2026 आलेलं आहे. गेली 7 वर्ष मी त्यांच्या वृत्तपत्रात दर आठवड्याला एक राजकीय कॉलम लिहित आहे. आत्तापर्यंत 400-500 लेख झालेले आहेत. त्याच्यानंतर मग इतरही वृत्तपत्रात, तसं आता तर गेले जवळपास एक वर्षापासून मी महाराष्ट्र टाइम्समध्ये सुद्धा लिहितोय, सर्व ठिकाणी. याची सुरुवात अर्थात देशोन्नतीने झाली. जसजसे लेख वाढायला लागले, काही लेख गाजले, तर तेव्हा एक अशी कल्पना आली की आपण याचं एखादं पुस्तक का काढू नये. ॲक्च्युली हे जेव्हा कॉलम लिहायचं ठरवलं तेव्हा शैलेंद्र शिर्के, एक पत्रकारच आहे, माझा मित्र आहे, संपादक आहे पुण्यनगरीचा, त्यांनी असं त्याला नाव सजेस्ट केलं, कटाक्ष. त्याच्यामुळे टायटल्स वेगळे असले तरी पण पुस्तकाचं नाव हे कटाक्ष हे तसंच कायम राहिलं. आणि त्याच्यानंतर मग त्याचं कंपायलिंग केलं, काय एडिटिंग. मग मी प्रज्ञा जांभेकर, प्रकाशक संपादक आहे, तिच्याशी बोललो आणि त्यांच्यातनं मग आम्ही काही एडिटिंग वगैरे करून एक 10-12 लेखांचं एक पुस्तक काढावं असा तो विचार पहिल्यांदा आला. खरं तर एखाद्या पत्रकाराच्या आयुष्यात खूप प्रसंग येत असतात की जे खूप वेगळे असतात, काहीतरी शिकवून जाणारे असतात. आणखी पुढे काही लिहायचं, काही वेगळे अनुभव लिहायचे असं डोक्यात आहे का? पुढचं पुस्तक डोक्यात आहे का? सुमारे, तुम्हाला सांगितलंच मी, सुमारे 400-500 लेख आता 6-7 वर्षात लिहून झालेले आहेत. दरवर्षी किमान 4-5 दिवाळी अंकात लिहितो. या हिशोबाने तुम्ही धरलेत तर जवळपास 600-700 लेख आतापर्यंत माझ्या मेलवर सहजगत्या सापडू शकतात. यातलंच कंपायलेशन कसं करायचं, तर ते यावेळेस आम्ही केलं केवळ पॉलिटिकल.
असाही विचार आहे कधी एखादं अपॉलिटिकल करावं का, काही फिल्म्स बद्दल लिहिले ते करावं का, किंवा केवळ पॉलिटिकल घेऊन मध्ये एखादा केवळ एंटरटेनमेंट करता जसं मी विजय माल्य लिहिला तशा प्रकारे घ्यावं का, तर असा विचार आहे. या पुस्तकाला कसा रिस्पॉन्स तसा बरा मिळत आहे मोठ्या प्रमाणात. हे बघा, कटाक्षला ॲमेझॉन किंवा अगदी व्यक्तिगत सुद्धा अनेकांनी विकत घेतलेलं आहे. सदामंगल प्रकाशनच्या प्रज्ञा जांभेकर, संदीप चव्हाण यांनी मला सहकार्य केलं, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. पुस्तकाची किंमत 300 रुपये, ते आपल्याला 250 रुपयात मिळतं आहे कन्सेशनमध्ये. तर याला जसा रिस्पॉन्स मिळेल तसा आत्तापर्यंत बरा मिळत आहे, असाच जास्ती मिळाला तर कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही दुसरं प्रयत्न करू शकू अशी नक्की आशा आहे. सर, खूप खूप आभार. तुम्ही आज कटाक्ष या तुमच्या पुस्तकाविषयी आमच्याशी गप्पा मारल्यात आनंदाचं पानमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी, कामांसाठी शुभेच्छा. आता वेळ झाली आहे लक्षवेधी पुस्तकांविषयी जाणून घेण्याची. आजचं पहिलं पुस्तक आहे एका ज्येष्ठ साहित्यिकाचं, वसंत आबाजी डहाके यांचं, आणि पुस्तकाचं नाव आहे चित्रालोक. पॉप्युलर प्रकाशनाचं हे पुस्तक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, कारण एका ज्येष्ठ लेखकानं चित्र कशी बघावीत याविषयी लिहिलेले हे लेख आहेत. आजच्या दिवसातलं दुसरं पुस्तक आहे जगणं होईल हिरवगार हा कविता संग्रह. साहित्य अकादमी विजेत्या एकनाथ आव्हाड यांचा हा नवीन कविता संग्रह आहे, जो राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलाय. खलिस्तानी कारस्थानांविषयी ज्यांना जाणून घ्यायचंय त्यांच्यासाठीचं आजचं तिसरं पुस्तक, जे विश्वकर्मा प्रकाशनाचं आहे, ज्याचं नाव आहे खलिस्तानचे कारस्थान, आणि अरविंद गोखले सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आजच्या दिवसातलं शेवटचं आणि चौथं पुस्तक आहे क्षितिजगामी, एक प्रवास अपराजित जिद्दीचा. नीता चापले या स्वतः क्रीडापटू आहेत, आणि त्यांची ही आत्मकथा आहे जी खरोखर प्रेरणा देणारी आहे. दिलीप राज प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलंय. खरं तर महाराष्ट्रात आणि मराठी पुस्तकं जे प्रकाशित करतात अशा अनेक प्रकाशन संस्था आहेत, अनेक लेखक आहेत. आम्हाला सगळ्यांपर्यंतच काही पोचता येत नाही, तेव्हा नक्की आम्हाला तुमच्या साहित्यकृती त्यांच्याविषयी पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. आम्ही तुमची पुस्तकं नक्की वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, आणि वाचकांनाही नव्या लेखकांची पुस्तकं आवर्जून वाचावीत अशी विनंती. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.